नूतन विद्यालय सेलू नागपंचमी या सणाविषयी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घरावर किंवा घराच्या दारावर चित्र काढून त्याचबरोबर मातीची मूर्ती तयार करून नागदेवतेची पूजा केली जाते। यांना देखील नागदेवता अतिशय प्रिय होता। भगवान शंकराच्या गळ्यामध्ये असणारा वासुकी नावाचा जो नाग आहे, त्याचबरोबर भगवान विष्णू जे आहेत शेष नागावरती विराजमान आहेत। त्यापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेला अतिशय पूजनीय स्थान प्राप्त झालेलं आहे। याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागावर पराभव करून यमुना नदीला त्याच्या त्रासापासून वाचवले होते। त्याचबरोबर नागदेवतेच्या किंवा सापांबद्दल जर आपण बोलायचं झालं वैज्ञानिक दृष्टीने, तर सापाचं पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचं स्थान आहे किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सापाला या ठिकाणी पर्यावरणामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। कारण शेतामध्ये जेव्हा शेतकरी पिकाची लागवड करतो त्यावेळेला उंदीर घुशीसारखे प्राणी जे असतात ते काय करतात, शेतीच्या पिकांचं नुकसान करतात। मग हे जे प्राणी आहेत ते शेतीच्या पिकाचं नुकसान करणारे, यांना खाऊन साप काय करतो, त्या पिकांचं संरक्षण करतो, म्हणजे पर्यावरणाचा समतोल काय होतो, राखला जातो। यामध्ये सापाला शेतकऱ्याचा मित्रही म्हणतात। आपल्या इकडे अशी पद्धत झालेली आहे की साप दिसला म्हणजे नक्कीच तो विषारी आहे, त्याला मारणे वगैरे असे प्रकार घडतात। पण यापेक्षा आपण जर एखाद्या सर्पमित्रांना जर कॉल करून त्या सापाला जर घेऊन एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी जर सोडलं तर त्या प्रजातीचं संरक्षण होईल। आणि सापांचे जे नैसर्गिक निवासस्थान आहेत यांचीही सुरक्षितता गरजेची आहे। त्याचबरोबर साप जे आहेत नागपंचमीच्या दिवशी, नागपंचमी हा सण फक्त धार्मिकच नसून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, त्याचबरोबर लोकांमध्ये सापांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। एकदा एक शेतकरी शेतामध्ये नांगरणी करत असतो। नांगरणी करत असताना त्या शेतामध्ये एका नागिनीचं घर असतं। त्या नांगराचा फाळ त्या शेतकऱ्याचा चुकीनं काय होतो, त्या नागिनीच्या बिळावरून फिरवला जातो। तो नांगराचा फाळ जो आहे तो त्या नागिनीच्या पिलाला लागतो आणि त्या पिलाचा मृत्यू होतो। त्यावेळेला नागिनीला प्रचंड राग येतो आणि ती काय करते, शेतकऱ्याच्या मुलाला दंश करते। यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू होतो। मग शेतकऱ्याला लक्षात येतं की आपल्यामुळे नागिनीच्या पिलांचा मृत्यू झालेला आहे। तर शेतकरी नागदेवतेची त्यावेळेला माफी मागतो, पूजा करतो भक्तिभावाने। म्हणून त्या दिवसापासून नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये नांगरणे, वखरणे किंवा खुरपणी असे कामं केले जात नाही। आज शेतामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांकडे पाहिलं तर आजच्या दिवशी शेतातील नांगरणी, वखरणी किंवा खुरपणी हे जे कामं आहेत यासाठी सुट्टी दिलेली असते, जेणेकरून आपल्या हातून काही एखादं कृत्य घडू नये त्या स्टोरीसारखं। शेवटी एवढंच सांगेन की पर्यावरणाच्या दृष्टीने नागदेवता किंवा साप अतिशय महत्त्वाचे आहेत। यांच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेची आहे। आपण आजच्या दिवशी एक संकल्प करूया, आपल्याकडून कसल्याही प्रकारचं निसर्गावर किंवा पर्यावरणावर संकट येणार नाही, सापांना किंवा नागांना आपल्यामुळे त्रास होणार नाही।